एखाद्या व्यक्तीने आंदोलन केलं म्हणून कुणबी नोंदी रद्द करणार का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। सगळे सोयरे कायद्यामध्ये टिकेल हे सरकारनं सांगितलं, त्यामुळे आता सगळे सोयरेचा विसर पडू देऊ नका, नाहीतर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसेल, जरांगेंचा सरकारला इशारा। ज्या मुस्लिमांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। मुस्लिमांमधील ओबीसी जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोय, कुणबी नोंदी असलेल्या मुस्लिमांना आरक्षण द्या, या जरांगेंच्या मागणीवर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। मराठा समाज संवैधानिक आयोगापुढे मागासलेपण सिद्ध करू शकला नाही, कारण जी गोष्ट आडात नाही ती पोहऱ्यात कुठून येणार, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं केलेलं सर्वेक्षण बोगस, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। 10 दिवसांच्या उपोषणामुळे ओबीसी उपोषण करते, लक्ष्मण हाकेंच्या लिव्हरला सूज, सध्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मनोज जरांगेंना मिळालेल्या वाईट वागणुकीचा बदला, मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत घेतला खासदार विशाल पाटलांचं विधान। मनोज जरांगेंनी निवडणूक लढवायची तयारी केली असेल तर मैदानामध्ये यावं, नितेश राणेंचं वक्तव्य। बाकीच्या आरक्षणाची संसदेमध्ये चर्चा होते, मात्र महाराष्ट्रातील आरक्षणावर चर्चा का होत नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। दोन्ही आरक्षणाबाबत सरकार विचार करतंय, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार तोडगा काढेल, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। ओबीसी समर्थकांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी, बीडमधील हिंगणी खुर्द गावातला प्रकार। जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाकडून विधानसभेच्या 100 जागांची चाचपणी, मागील 10 वर्षांमध्ये मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांना प्राधान्य। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला, विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी नेत्यांची उद्या मुंबईत बैठक, सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसचे 4 ते 5 आमदार निवडून आणणार, खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिवसेनेकडून शिक्षकांना पैशांचं वाटप, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप, शिवसेनेनं मात्र आरोप फेटाळले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सुषमा अंधारेंच्या आरोपाला दुजोरा, निवडणूक आयुक्त धृतराष्ट्राप्रमाणे वागताय, लोकशाहीची हत्या होतीये, राऊतांची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केलेलं आहे, सुषमा अंधारेंच्या पैसे वाटपाच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सामनाच्या बाहेर नितेश राणे समर्थकांनी बॅनर लावून संजय राऊतांना डिवचलं, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ या आशयाचे बॅनर्स। येत्या 2 दिवसांमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई होईल, नितेश राणेंचा दावा, उद्धव ठाकरेंनी निवडणूक काळामध्ये चुकीची माहिती दिल्याचा राणेंचा आरोप। राज ठाकरेंच्या हस्ते डॉक्टर नितीन देशपांडेंच्या रुग्णालयाचं उद्घाटन, अत्याधुनिक यंत्र पाहून थक्क झालो, मात्र सध्या महाराष्ट्राला डोळे उघडण्याची गरज, ठाकरेंचं वक्तव्य। वर्ध्यामधील भाजपच्या चिंतन बैठकीमध्ये वादावादी, प्रचार न करता पदाधिकारी घरी बसल्याने पराभव झाल्याचं आमदार दादाराव केनसेंचं वक्तव्य, मात्र यावर एकमत न झालेल्या बैठकीत वादावादी। नांदेडमधील भाजपच्या मंथन बैठकीआधी राडा, भाजप पदाधिकारी आणि शहराध्यक्ष एकमेकांच्या अंगावर धावले, राधाकृष्ण विखे पाटील दाखल होण्याआधी राडा। नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रक व्हायरल प्रकरणी चौकशी सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावतीतलं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील, अनिल बोंडे आणि बळवंत वानखेडे दोघांनीही खासदार कार्यालयावर दावा केल्यानं कार्यालय पुन्हा सील। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्याचं प्रकरण, आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही, आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। जिल्हा प्रशासनानं खासदार कार्यालय सील केलं असलं तरी आम्ही बाहेर टेबल टाकून लोकांची कामं करणार असल्याची प्रतिक्रिया। काही करून आमदार होण्यासाठी विवेक कोल्हेंची नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी,
टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांची टीका. पुणे नाशिक महामार्गावरती कळंब इथे दुचाकी आणि कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, गुन्हा दाखल. कळंबमधील आमदार पुतण्याच्या गाडीनं केलेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, कुणाची मनमानी चालणार नाही, सुप्रिया सुळेंची मागणी. इंदापुरात लागलेल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणेंचा फोटो गायब, चूक लक्षात येताच लावलेलं बॅनर हटवलं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला. विजयानंतर ओमराजे आणि कैलास पाटलांनी पहिल्यांदाच घेतली पवारांची भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. वैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पासह 547 कोटींच्या विविध विकास कामांचं करणार लोकार्पण. नीट पेपर फुटी प्रकरणी 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. दोघेही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्याची माहिती. पेपर फुटी प्रकरणामध्ये या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार. जळगावमधील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यामध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या 200 गाड्या दाखल होणार. एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदी करण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. डेक्कन एक्सप्रेस इंटरसिटी 3 दिवस रद्द. 28 ते 30 जून दरम्यान प्रवाशांची गैरसोय. पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या 2 एक्सप्रेस रद्द. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त होणार. जीएसटी परिषदेमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार. जळगावमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा आचार संहितेतून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यामध्ये दाखल. पुढील 3 दिवस हिंगोली जिल्ह्यात पालखी मुक्कामी असणार. बुलढाणा जिल्ह्यामधील सर्वात जुनी परंपरा असलेली संत सखाराम महाराज पालखी आज पंढरपूरसाठी प्रस्थान करणार. यंदा हे दिंडीचं 138वं वर्ष. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकहून सिन्नरच्या दिशेनं मार्गस्थ. विठू नामाचा जयघोष करत वारकरी पालखीत सहभागी. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचं यंदा 2रं वर्ष. राज्यामधील 1000 दिंड्यांमधील 12,41,000 वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार. पुण्याच्या लोहगावमधील संदेश खांदवे यांच्या बैलजोडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बहुमान. कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण. एका खासगी कार्यक्रमासाठी अमरावतीमध्ये आलेल्या नितीन गडकरींनी अमरावतीचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवीचं घेतलं दर्शन. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रविवारची सुट्टी असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक तुळजापुरात दाखल. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील राजे लाखोजी जाधव यांच्या समाधीसमोर सुरू असलेल्या मूर्तीचं उत्खनन पूर्ण. मूर्ती जड असल्यानं मूर्तीला बाहेर काढण्याचं काम बाकी. धाराशिवच्या भूम इथल्या स्त्री रुग्णालय परंडा इथे नेण्यास हिरवा कंदील. गोदावरी मराठवाडा बंधारे आणि कृष्णा खोरे महामंडळाकडून जागा हस्तांतरित करण्यास परवानगी. नंदुरबारच्या बोरवाण गावातील नदीला पूल नसल्यानं स्थानिकांचा पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास. अनेक महिने उलटूनही पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी, तर उद्या परवा पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईकडे पावसाची पाठ. आतापर्यंत मुंबईमध्ये केवळ 9% पावसाची नोंद. समाधानकारक पाऊस न झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली.
पावसाळ्यामध्ये मुंबईतील भुयारी गटारांवरती कॅमेऱ्याची नजर. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारामध्ये जाऊ शकत नसल्यानं अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर पुढील 3 दिवसांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील खोर्निनको धरण ओव्हरफ्लो या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव. त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यामध्ये मिळणारा रोजगार बंद झाल्यानं स्थानिक नाराज. रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद. अलिबाग आणि म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस. नाशिकमधील सप्तशृंग गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका. जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार. सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव. नाशिकच्या येवला तालुक्यामधील अंकाई किल्ला हिरवाईनं नटला. किल्ल्यावरती मुंबई, पुणे, नाशिकमधील पर्यटकांची गर्दी. धान मका खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदत वाढ. पणन महामंडळानं 30 जूनपर्यंत मुदत वाढवली. धुळ्यामधील कोरडवाहू शेतकऱ्यांचं यंदा कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवत मक्याच्या लागवडीला प्राधान्य. 3 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे कपाशीला भाव मिळत नसल्याचा परिणाम. चिपळूणमधील ओमीज हॉटेलमध्ये क्षुल्लक बाचाबाचीवरून कार चालकानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली. घटनेमध्ये ग्राहक थोडक्यात बचावले. उपस्थित ग्राहकांकडून कार चालकाला बेदम चोप. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये बिबट्यानं पिंजरा तोडून ठोकली धूम. विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढतानाचा प्रकार. मोडकळीस आलेला पिंजरा वापरल्याचा परिणाम. वनविभागाच्या भोंगळ कारभारावरती ग्रामस्थांची नाराजी. कल्याण क्राईम ब्रांचकडून मोटरसायकल चोरणाऱ्याला अटक. चोरट्याकडून 3 मोटरसायकल हस्तगत. धाराशिवमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाशी इथल्या प्रभारी पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल. भूम शहरातील पारडी रोडवरच्या शासकीय विश्रामगृहाजवळील घटना. धुळ्याच्या मोगलाई भागामध्ये अल्पवयीन मुलावर वर्षभरापासून समलैंगिक संबंधातून अनैसर्गिक अत्याचार. शहर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. 4घांना पोलिसांनी केली अटक. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोरासगुडा जंगलामध्ये माओवादी बनावट नोटा बनवत असल्याचं समोर. 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने जप्त. 18व्या लोकसभेचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. पहिल्या 2 दिवसांमध्ये हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब नवीन खासदारांना शपथ देणार. तर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार. 27 जूनला राज्यसभेचं सत्र सुरू होणार. कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी सूरज रेवन्नाला अटक. सूरज रेवन्नावरती लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा सूरजवर समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये मंत्री कैलास विजयवर्गीय यांचा समर्थक भाजप नेता सोनू कल्याणीची हत्या. भगवा यात्रेचे झेंडे बॅनर लावताना मारल्या गोळ्या. आरोपींच्या घराची तोडफोड करत लावली आग. दिल्लीमधील पाणी टंचाई विरोधामध्ये आप नेत्या अतिशी यांच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. हरियाणामधून दिल्लीला दररोज 100 दशलक्ष लिटर पाणी मिळावं, अतिशी यांची मागणी. तुरुंगामध्ये केजरीवालांचं वजन झपाट्यानं कमी झालंय. अटकेनंतर आतापर्यंत त्यांचं वजन 8 किलोनं कमी झाल्याचा आम आदमी पक्षाचा दावा. लोकसभा निवडणुकीमधील पराभवाबाबत बसपाच्या मायावती यांनी बैठक बोलावली. अनेक राज्यांमधील पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार. निवडणुकीमधील पराभवाचा आढावा घेतला जाणार. भारतीय वंशाचे उद्योगपती आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाची स्वित्झर्लंडच्या उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. नोकरांचं शोषण केल्याप्रकरणी सुनावली होती तुरुंगवासाची शिक्षा. इस्रोच्या पुष्पकचं 3ऱ्यांदा यशस्वी लँडिंग. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून 4.5 किलोमीटर उंचीवरून पुष्पकचं ऑटोमॅटिक लँडिंग. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाविरुद्ध 50 षटकार केले पूर्ण. 6 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध 50 षटकार ठोकणारा रोहित पहिला फलंदाज. अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावरती ऐतिहासिक विजय. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत करत रचला इतिहास. गुलबदनचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरव. ग्लेन मॅक्सवेलला बाद केल्यानं आणि 4 विकेट्स घेतल्यानं मॅच फिरली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं अफगाणिस्तानविरुद्धच्या सलग 2ऱ्या सामन्यामध्ये घेतली हॅट्रिक. T20 विश्वचषकात 2 हॅट्रिक घेणारा कमिन्स पहिला खेळाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.